हां साहेब नमस्कार. नमस्कार. मला माहिती मिळाली की सावकार साहेब म्हणाले की बी पांगुळ साहेबांची मिरची लई भारी आहे. तर उत्सुकतेपोटी मी खास बुट्टी भरून पाहायला आलो आहे. मी डॉक्टर प्रदीप अलोने पाटील. अच्छा, ठीक. तर मला असं लक्षात आलं आहे की तुमची जी मिरची आहे हां. ती दरवर्षी मागच्या वर्षी मी तुमच्या शेतात आलो होतो. तर हां, त्यावेळेस तुम्हाला खूप शॉक बसलेला होता हं. मिरचीला. पण यावर्षी इतकी जोरात मिरची पाहून मी सुद्धा दंग आहे. हां. तर मला थोडक्यात विचारायचं आहे तुम्हाला की तुमचं पूर्ण नाव काय सर? विजय ईश्वर पांगुळ, साडगाव, मुक्काम पोस्ट साडगाव, तहसील चिमूर, जिल्हा चंद्रपूर. विजय ईश्वर पांगुळ साहेब हां. आणि मुक्काम पोस्ट साडगाव, साडगाव आणि तालुका चिमूर. चिमूर आणि जिल्हा चंद्रपूर, चंद्रपूर. बरोबर? हं. तर मला खूप आनंद आहे की ही जी मिरची आहे मी पाहतो आहे. आता मी तुमच्या एरियाला सर्वे करून आलो आहे. 10-15 मिरच्या पाहिल्या. हं. परंतु मला असं लक्षात येत आहे की तुमची मिरची सगळ्यांपेक्षा वरची आहे. तर मला माहिती हवी आहे थोडक्यात की बी बाकी शेतकऱ्यांना आणि तुम्हाला एवढा फरक कसा काय मिळाला? फरक म्हणजे नियोजन कसं आहे, हप्त्याचं कोणतं नियोजन कोणतं राहते, म्हणजे 4 माणसं, 2 बाया, 10 बायाचं रोजचं चालू राहते. कोणतं इथं कमीपणा पडू देत नाही. वा, व्हेरी गुड. त्यातून फवारणी माझी जैविकची राहते. हां हां, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक. नंतर आपली ती ह्याची राहते. ओके. हां. म्हणजे तुम्ही मिश्रित शेती करताय हां. आणि पूर्ण रासायनिक करून करून वैतागले, आता तुम्ही सेंद्रिय आणि रासायनिक असं दोन्ही मिळून करताय. हो, दोन्ही मिळून. मिश्र शेती. रासायनिक वापरतो, ते आपलं हेही वापरतो. वा, सेंद्रिय व्हेरी वापरतो. गुड. खूप सुंदर. हां. तर मला माहिती मिळाली होती की तुम्ही जवळपास खूप वर्षापासून मिरची हा पीक घेऊन कार्य करत आहात आणि 40 ते एरियात 50 वर्षे काय? बापरे 40 ते 50 वर्षापासून हां, तुम्ही हां. मिरची उत्पादनावर जेव्हा आहात. तर मग कुठेही ते काढले हेच होतं. समजले का? ओके. हे कारण प्रत्येक शेतामध्ये दरवर्षी 10 कार्यक्रम व्हायचे. वा. हां. तर मला एक सांगा की यावर्षी मला माहिती मिळाली की बघेल साहेबांनी जे सेंद्रिय खत बनवलेलं हां, आहे हां. ते तुम्ही इथे खाली जमिनीत द्यायला वापरलं. हो. सुपर वापरलंय सेंद्रिय. मी आता यावेळेस मी 15-16 बॅगा वापरल्या. वा वा वा. आणि वक्रण केलं, असं वक्रण करून फेकलं आणि त्याच्यावर पाणी दिलं. फक्त युरिया आणि गोळी फॉस्फेट मिक्सचर करून शाने मी फेकलं. वा, म्हणजे त्याने ग्रोथ दाखवलं मला. व्हेरी गुड. हं. आणि त्याच्यानंतर फवारण्या तुम्ही घेतल्या आहेत. फवारणी केल्या. माझी फवारणी हां, क्रॉप्टन आणि क्रॉपेस्ट नावाचं जे औषध तुम्हाला दिलं होतं, हो, जैविक हो. टॉनिक आणि रोग त्या प्रतिकार शक्ती फवारण्या वाढ, माझी 6 झाल्या असतील. 6 फवारण्या झाल्या. हो. आता मला लक्षात आलं की त्या फवारण्याचा तुम्हाला खरंच लाभ मिळालेला आहे. लाभ मिळाला आहे. छान. तर तुमचं काय समाधान आहे या पिकांबद्दल? समाधान आहे. काहून नाही? वा. आणि काय वाटतंय तुम्हाला की दरवर्षीपेक्षा यावर्षी तुमची जी मिरची मी आहे? 6 वर्ष डुबलो त्या व्हायरसमुळे. असं वाटते का लावायचं नाही पाहिजे मोठ्या मजुरी. मी शेतकरी कसा आहो? बरोबर. कोणतीही माझी मजुरी चालते. वा वा वा. हां? ओके. म्हणजे शेतकरी तुम्ही आपण होड म्हणजे बांधून ह्या मिरचीमध्ये आपण शेतीला. वर गेलो, मिरचीचं आपण खायला लागलो. पण आता मी सुरुवात केली यावर्षी. यावर्षी मला लाभदायक काम आहे. वा वा. म्हणजे तुम्ही मिरचीमध्ये वर आले होते आणि परत खाली गेले. हां. तर 60-70 लाखात डुबलो होतो 6 वर्षात. बापरे. म्हणजे जय किसान सेंद्रिय खत कारखान्याचे जे तुम्ही तंत्रज्ञान वापरलंय जैविक सेंद्रिय, हां. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय की परत आपण तीच मिरची तुम्हाला वरती घेऊन येणार. तर खूप तसं नाही वापरायचं, पण ही अदामाला ही देत तर राहतं. मला तुम्हाला विचारायचं आहे की हा जो लाभ तुम्हाला लाभलेला आहे यावर्षी हं. आणि भरघोस मिरची तुम्हाला होणार आहे याची तर खात्री आहेच. तर तुम्हाला काय वाटतं की आज मिश्र शेती करणं काळाची गरज झालेली आहे? आपलं जे जैविकचं आहे ते हळू लागतं. हां. थोडंसं रासायनिक दिलं त्याच्यानं काय झाडाची ग्रोथ होते, चांगलं होते. हे हळू लागतं. समजले का? ओके. म्हणून ते दोन्ही मिश्र खत दिलं तर चांगलं राहील. मिश्र शेती हां, केल्याने. मिश्र शेती. ओके. तर तुम्हाला काय सल्ला द्यावासा वाटेल बाकी शेतकऱ्यांना की त्यांनी? नाही चला, चांगलं आहे. हे अदामाला मारायला पाहिजे कुणीही शेतकऱ्यांनी. अदामा वापरायला पाहिजे. रसायन मारून शेती खराब होते. वा. समजले ओके का? ओके ओके. हे चांगलं आहे. अदामाला गेलं तर ते जमीन पोत चांगली राहते. सगळं व्यवस्थित राहतील. ओके. तर धन्यवाद. मला खूप बरं वाटलंय तुम्हाला भेटून आणि तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनाही ह्या गोष्टींना वापरून हा प्रतिसाद घ्यायला पाहिजे हो. आणि स्वतः अनुभव वाढवून सिद्ध व्हायला पाहिजे. तर मला एकदा तुमची मिरची अजून पलटवून बघायची आहे. कुठलंही झाड तुमच्या? हां, सरांच्या. हां, बरोबर आहे. बिलकुल बरोबर घेतलं. हे आता वा. म्हणजे तोडा 15 झाड तोडा झाला आहे. ओके. म्हणजे या मिरचीचा तोडा झाल्यानंतरही इतकं भरघोस मिरची आहे त्याला. वा, खूप सुंदर. धन्यवाद सर.